राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहोत खडकी या गावाला. आमचे जे मित्र आहेत गोरक्षे बांडे यांच्या घरी. त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र संतोष पत्वे. आता त्यांना तर आपण सगळेच ओळखत असतील. आणि आमचे जे मित्र दुसरे गोरक्षे बांडे यांना पण आपण ब्लॉगच्या रूपानं बरेच ओळखत असतील. तर आता आपण आताच त्यांच्या घरी आलो आहे. तर मस्तपैकी त्यांनी आता पिकन काढले काही घरचं आंबत काय तर त्यांनी आता मस्त घरचं आंबा पिकन काढले. आता या ठिकाणी आमच्या इकडं आता सध्या आंबा पिकायचं सीजन. आंबा वजडला का पार आहे ती आणि आता त्यांचं चालाय नाश्ता पावडा खातात मस्तपैकी. आणि हे मग कसं काय मस्त आंबे खायचे एकदम गावरान आंबे आहे. बरं आता मासे भेटतात ना. हा मासे भेटतात. तर मित्रांनो, आता आपण इथं नाश्ता करून आणि त्यांच्या नदीवर मासे पकडायला जाणार आहेत. तर आता समोर पा पथवी दादा जाम आंबा खायला लागलं. कारण आंबा तुमच्या आणलं नाही राहत नाही जास्त. आमच्या आंबेच नाही ना, डायरेक्ट विकत आणायला लागतात ना. डायरेक्ट विकत आणायचे. तुमच्या नाही, आमच्या आणलं नाही एवढं. यांच्या आणलं भरपूर आंबे आहेत नाही का. तर आता जे आमचे मित्र आहेत गोरक्षे बांडे, तर आता आपण कुठं जायचं, माशेला जायचा. हा मासेला जाऊ ना म्हणलं आता. भेटतात का. हा भेटतील. तर मित्रांनो, आता पहा त्यांनी आता आपले जायचे माशेले. अजून मासं पकडायची धमाल हा एक व्हिडिओ आपला असणार आहे. आणि इकडे त्यांची जाळी आहेत पहा माशांची. ह्या जाळी कुठून आणल्यात हो. ही गोटीवरून आणलं होते जपानी आधी. जपानी का. केवढा मासा गुततो याच्यात. मळे चांगलं 2-2-3-3 बोट वाढलं मळे होतं याच्यात ना. तर मित्रांनो हे पहा मळे वामटा वंबाट मळे याचं याची तिवरी आहे का. आणि मग आता कवा टाकायचं आणि कवा काढायचा पुन्हा. आता टाकलं ना मग सकाळ जाऊन काढायचं. सकाळ जाऊन काढायचा ना. हा मग आता नाही गुतणार ना. आता गुतलं तर गुततील. जपान तिवऱ्यात म्हणजे मग कवाय मासा झोपत येतील ना. बरं चला मग टाईम झाला. हा टाइम झाला जाऊचं आता लगेच. चला मित्रांनो, इकडे नदी आहे ना. हा इकडे चालू इकडून जाऊ आपण. कोणती नदी. ही मुळा नदी. तर चला मित्रांनो, आता आपण चालू आहे मुळा नदी मासा पकडायला. तर मित्रांनो, आता संतोष दादा गोरक्षे दादा आणि तिघे जण चालू पुढं. आणि संतोष दादा आमच्या पाठीमागं जायची. हो संतोष दादा. हा चला ना. हा आलो ना. चला चला चला. हिरडी झाला लय मोठं आहे नाही. हा वीड हे आवाज झाला ते. हे हिरडं. आता जे आमचे जे मित्र आहेत गोरक्षे बांडे त्यांचे मामा सख्खे मामा आहेत त्यांचे. राम राम बाबा. राव राव. काय चालू आहे मग. काय नाही आपलं बाजरी काढली. बाजरी काढले आणि हे हेलगी बिलगी तुमचे आहेत ना. हा आपली मग आता चारायला काय भरपूर आहे तुमच्या का ना जरा. हा आहे ना. मग नदीला मासा बिसा भेटतील का. भेटतील. चालू आहे आम्ही मासेले बरं का. चाल आलो आलो मासा घेऊन मग. हा बरं चालेल. चाल जाऊ का. हो. तर चला मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे नदीवर. तर मित्रांनो, आमचे अनेक गावाकडले मित्र आहेत ते पण मासेला आले ते. तर नदी आटल्यामुळं मग आता इकडे मासा भरपूर भेटतात. हो मासे भेटतात का भरपूर भेटतात ना. तर आता ते मासे आले तिथं आणि तिने किती मासे धरलं ना ते पण मी आपल्याला दाखवतो चला. तर इथं ह्या ड्रममध्ये तिने मासे ठेवले पहा. हे पहा इथं एवढं धरलं का. तर बा एवढं ह्या ड्रममध्ये एकदम जिवंत मासे ती. आणि अजूनही पण धरायचं काम चाललं त्यांचं मासं. तर पहा मित्रांनो, आता आहे ना आमचे जे मित्र आहेत संतोष पत्वे आणि गोरक्षे बांडे यांनी पूर्ण कपडे काढून टाकले आता. आणि आता ते या नदीमध्ये शिरायला ती. तर मग कसा मारा करायचा संतोष दादा. तिवरी कशी मांडायची अशी इकडं ना. तर मग थोडी चाळीत न्यायची आणि मग त्यानं हां चाळीतच नाही आहे का नाही. मग चाळीतच नेऊ आणि मग बाकीच्या ना मग तशीच मांडू नाही का. हां मांडून देऊ पाहू. तर चला मित्रांनो, आता आलो तर घरी आम्ही. मग आता मासे भेटतात का नाही माहीत नाही. चला आता तिवऱ्यात मांडून बरं चाळून पाहू आपण. नाही तर मग डायरेक्ट सकाळी या बसलो आपण एखाद्या वेळेस. चला आता ते गोरक्षे बांडे गेलं तिकडं. आणि पाणी पाणी काय रे का हो. एवढं नाही ना काय. लय मोठी नदी आहे ना. ह्या नदीचं नाव काय हो. ह्या मुळा नदी आहे मित्रांनो. मुळा नदी ही. कारण मी कायला इकडे येत नाही ना जास्त. चला आता तुम्ही येलात का इकडं पालीकडे येलं तुम्ही. चला बरं बरं. आजोबाच्या डोंगरावर पाहू दे. चला मग आता जाळा टाकून तर घेतलाय एक आणतो. हां तर एकदम शुद्ध पाणी असल्यामुळे मग बरीचशी जनावरं पाणी इकडेच येतात पहा. काही गाई आहेत म्हशी आहेत तिकडे चरतात. शेळ्या आहेत ती बरेचसे. हा पाणी उतुळ जास्त खोल नाही आहे पाणी. तेव्हा त्या कडाला
इकडं गोरक्षे भांडे येते आणि तिकडं संतोषपती ते बा समोर त्यांचा तिथं जाळं टाकायचं काम चालू आहे आणि ते इकडे येते. तर मग आता आपण काय करणार आहे, इथं मासं सापडायचा प्रयत्न केला आपण, पण आपली बरंचसं मासं इथं काही सापडलं नाही. त्याच्यामुळं आता आपण ह्या जाळ टाकून ठेवणार आहे ती पूर्ण 2-4 जाळ्यात ना आपल्याजवळ, तेवढी पण आपण इथं टाकून ठेवणार आहेत आता. तसं आपण बऱ्याच वेळेस म्हणजे मासं चाळायचा प्रयत्न केला, पण मग मासं काही चाळून आपल्याला जास्त भेटलं नाही. त्याच्यामुळं मग आता आपण हे पूर्ण तिवऱ्या टाकून ठेवणार आहे ती. पाहू आता टाकून ना आपण सकाळच येणार आहेत काढायला, पण तोपर्यंत आता तिवऱ्या पांगवायचं काम चालू आहे. हो पते दादा, लय गार लागत आहे काय ह्या नदीला मासेली गेल्या तुम्ही म्हणता? चला आता आता संतोष दादा फार कपडे काढून पाहू आता आपल्याला काय भेटत नाही का. हां बरं चाल द्या पसरून तर खरी मग पाहू नाही का. वातावरण पहा किती भारी मित्रांनो, नदीच्या दोन्हीकडे ना एकदम घनदाट असं जंगल आणि एवढं जाळं पांगवतं आहे ना, जवळजवळ आपल्याला आता संध्याकाळ होत आली आणि आता आपला हा शेवटचा जाळ आहे आणि मग एवढं पांगून आता आपली जायचे घरी. संतोष दादा काहीतरी सापडायचं, ती काय सापडायचं तो शिपल्यात का? हा हे बा शिपल्या. त्या पहिल्या बारीक पोराला दूध पाजायचं आहे ना. त्याच्याने बारीक पोराला दूध पाजाय मस्त आहे, पण हे जिवंत आहे, किडा पण राहतो याच्यामध्ये ना किडा राहतोय ना. हा तर मित्रांनो याच्यामध्ये किडा राहतोय. एक किडा खातात काय नाही, काय सांगता नाही. काय लोक काय लोक खातात म्हणते ते, पण ते आपल्याकडे नाही खाते आपण ना. नाही खाते, पण काय लोक खात्या हे मस्त. तर मित्रांनो वेगळंच नाव आहे वेगळ्या भागामध्ये. तर मित्रांनो हा बा शिंपला. ह्या याचा बारीक पोराचा पहिला बारीक पोरा दूध पाजण्यासाठी शिपली म्हणून उपयोग करायची, कारण तेव्हा चमचे नाही राहायचं ना. मग असे आपले मला पण पका आठवत आहे तरी का मला एखादा शिप बरंच होता या आमच्या तमका शिपलीच होती बा. दूध असं पातेलं राहतं त्याला साय राहते ते खरवडा आहे. हा बरोबर, चमचे बिमचे नाही, चमचे नव्हते तेव्हा, याचाच उपयोग करायचे. जुनी माणसाचा उपयोग, माणसं जुनी आठवण येतात हो नाही का ह्या गोष्टी पाहून. एकदम भारी. तर आता आहे मित्रांनो घरी जाता जाता आपल्याला एक मंदिर भेट आहे. तर हे मंदिर कुठलं आहे म्हणता? जाकूबाईचं. जाकूबाई. तर अतिशय जागृत देवस्थान या खडकीचं जाकूबाई. तर हे जाकूबाईचं मंदिर आहे आणि एकदम जागृत देवस्थान, नवसाला पावणार ना, कारण नवसाला बऱ्याच लोकांच्या पावणार. तर हे जाकूबाई पाव एकदम घनदाट जंगलामध्येच आहे. इकडं पण जंगल आहे, इकडं पण जंगल आहे आणि या नदीच्याच काढले एकदम. शुभ सकाळ मित्रांनो. तर आता मी सांगितल्याप्रमाणे आता सकाळीच आम्ही उठून आणि चालू नदीला, काल आपण जाळी टाकून ठेवल्यात. तर काल आम्ही 3 जण होतो, तर आज 4 जण आहेत आम्ही, पांडूदादा, गोरखदादा आणि पथवेदादा. तर आता नदीला जायचे. तर मित्रांनो सकाळचं वातावरण पहा, एकदम निसर्गरम्य, पाखरांचा किलबिल असा आवाज. तर आता गोरखदादा मासं भेटलं नाही आपली काय आता जाळे काढल्याशिवाय काही कळणारच नाही. चालू होतं खरी आता नदीला. पण गोरखदादा इकडं वाघाचं काही कुठं माग दिसत नाही पण हो. वाघ वाघ आहेच बा इकडे नाही का. हां पाहू बरं वाटण जाता जाता माग बेग दिसलं तर. हां दादा हां इथे तर वाघ हागलाय. तर कुठं इथं ना समोर. पण येतो. तर मित्रांनो बा इथे एक वाघाचा माग आहे बा. इकडे आहे पुढे आहे का? इकडं पुढे आहे, ठळक दिसतोय का? तर मित्रांनो हे बा ह्या रस्त्याने ना आता जनावर जातात ना दुसरी. तर मित्रांनो हे बा इथं पण वाघाचा मागे पहा, मी आपली ठळक दाखवतोय बा. इथं नाही, ह्या रस्त्यानं जायचं नाही का. तर मित्रांनो आता ह्या इकडं भरपूर जंगल असल्यामुळे ना वाघांचा जास्त प्रमाणात वापर आहे इकडं. बिबटे आहे का? मोठा वाघ आहे हो. बिबट्या आहे का? मोठं आहे असेल ना. आता इकडे जंगल म्हणजे समुद्र रस्त्यानं जायचे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं पहा, आणि ह्या वातावरणामध्ये इकडं भरपूर किती वाघ असतील ना इकडं. हो पतू दादा, अहो सूर्य चुकून वर पहा किती मस्त वातावरण दिसत आहे. मस्त वाटत आहे. हा तर मित्रांनो दृश्य एकदम भारी. तर पहा सकाळचं ह्या दृश्य, सूर्य समोरून उगावला तिकडून, मस्त तिरमी पडले सूर्याची. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे नदीवर आणि हवा जाम गार आहे, वारा पण भरपूर आहे.
गोरक्ष दादा तिकडं आम्ही तिवरी टाकेले ना आता तिकडे गेलं ती आणि बाकीच्या तिवऱ्या आहेत ना त्या तिकडल्या साईडला आहे ती. तर आता पाहू आता ते गेलं ती. आणि तसं मित्रांनो आता मासं तर मी दाखवणारच आहे आपल्याला किती गुतलं काय कसं. पण आता तिवरी काढायचं काम चालू आहे तिकडं. पाहू आता बोनी होते का नाही. अजून काय बोनी नाही ना. एक सापडलाय काय तर एकच गुतलाय म्हणतात. अजून म्हणजे जाळा ओढायचंच काम चालू आहे. तर 2 गुतलत म्हणतात ती. हो मित्रांनो आता 1 2 3 करण्यापेक्षा ना तुम्हाला सगळ्या जाळा बाहेर काढूनच मगच दाखवणार आहे ती किती मासं गुतलं त्या. वारा आहे मित्रांनो ना भरपूर आणि जरा थंडीनं वारा असला का त्या मासं आहेत ना एवढं काही खास म्हणजे गुत्ती नाही ती. तर आपली एक कालवण सापडणं विभाग आहे का नाही. आता आपल्या एक टायमाचा कालवण झालं तरी बस. हे जाळे तिकडे बरं 2-3 जाळे आहेत ना. प्रत्येक जाळ्यामध्ये 4-4-5 जरी सापडलं नाही का. हे टायमाला मासा अंडीवर राहतात ना. तर मित्रांनो आता आपण ही तिवरी काढली आणि ह्या तिवरीमध्ये पहा मासं किती गुतलं ते दाखवतो मी आपल्याला. हे पहा हे तर खेकडं खाऊन घेतलं आहे. हा खेकडं खाऊन घेतला. हा खेकडं राहतात ना. आणि इकडे पहा तर शिंगटी आहे ती. तर जवळजवळ आपल्याला इथं 4-5च मासं भेटलं ती. इकडं काही जास्त मासं नाही भेटलं आपल्याला. ही तिवरी बारीक होती ना आणि इकडं मोठ्याला तिवऱ्यात आपल्या 2-4 टाकेल्या त्या. तर चला आता गोरक्ष दादा ती तिवरी काढायला गेले तिकडं. हो आता इथं किती भेटतं आपल्याला. आणि मासं भेटायला पाहिजे मित्रांनो. कारण फक्त एखाद्या वेळेला काय होत आहे का वाऱ्यामुळं मासं लागते नाही तिथं ना. मासं भेटायला पाहिजे होतं. पाला बघताय काय. हो पत्ते दादा काय भानगडे काड्या गुतल्यात का. मासं गुतलं का नाही. कोणतं आहे ती शिंगटे आहेत का. त्या मागच्या टायमाला लय ओमटाय गुत होते बरं का. चिलाप्या शिंगटे आहेत का. तर मित्रांनो आता जाळी काढायचं काम चालू आहे. या टायमाला हवेमुळं थोडं म्हणजे मासच कमी गुतलं पण शिंगटे गुतलं ती. जाळी झाली ना काढून. तर जाळी पण झाली काढून मित्रांनो. आता तिकडं ते गोरख दादा आहे ते तिकडून आलेत त्या साईडनं. तर त्याच्यामध्ये जास्त करून म्हणतात शिंगटेच गुतलेली ती. आणि इकडं पण आहेच बरं का. तर मासं थोडंफार का ना पण मग भेटलंच मासं आपल्याला. तर किती मासं भेटलं ना. आता आपण हे एक कोंबटे गुतले काय. एक कोंबटे गुतले मित्रांनो. तर किती मासं भेटलं ना तिकडे आता जाळे आपण बाहेर काढणार मग दाखवणार आहे तुम्हाला. चला तर चला आता मित्रांनो आता हे जे मासे याच्यात गुतलेत आपण जाळ्यांमध्ये. तर हे आता आपण काढून घेणार आहे ती आणि काढून मग घरी नेणार आहे ते आता. तर एकदम मोठमोठं असं मळे मासं मळे हे पहा. हां साप नाही गोरख दादा गावाला साप काय म्हणतात तर ओंबटे मित्रांनो. ना वरून काटा राहतोय. हां जिवंत जर आला नसला फटका जर मारला ना हां त्याचा चिरून टाकीला बेकार कार्यक्रम तो. काटा राहतोय. हा पण विषय नाही राहत ना काटा. विषार आहे ना. मित्रांनो पहा एक वाम सुद्धा आपली भेटली इथं. आणि आपलं कालवण तर झालं आहे ना. कालवण तर झालं आहे मित्रांनो. म्हणजे निकाल असा फिरून तर गेलो नाही पण जे अपेक्षा होती त्या अपेक्षाप्रमाणे काय आपल्याला ते भेटलं नाही एवढं. तर चला आता एवढं काढून घेऊ मग घरी जाऊ. कारण अजून आपण तोंड आपण धुवेल नाही. मासे मळे आहे ना. मळे मळे हा. आणि इकडं एवढं काढलं ते बा. आणि एकदम म्हणजे माल म्हणजे शेलकाचा आहे का नाही. शुद्ध माल एकदम ताजा एकदम ताजा माल. अरे बा हे शिंगटे पुरा अंडी आहेत बरं का. शिंगटे आणि हे मळे पुरा अंडी असतील. एवढे अंडी जातले आहे ना. त्याचा कसा करताय जिवंत आहे ना. हां जेवण ते त्याच्यामुळं. आणि ह्या जाळ्या काढायची सुद्धा एक आयडियाच राहते. नाही तर हे जाळं तुटून जात आहे का नाही. जे पण ठेवल्यात ना हां लगेच तुटतात. मासा आहे पटकन गुतणार हा तुटणार आहे. एक रेल्वे काढायची आपल्याला हा एक राहिले. कशी जाईल. ह्या पहा मित्रांनो मोठमोठं मळे शिंगटे. तर आपलं कालवण झालं आहे साधं आहे का नाही. आता पांडुदा तुम्हाला जमत नाही आयडिया काढाय. जमत आहे काही थोडी काही नदी नाही त्याच्यामुळे या चिलापी आताच आला का मासा. हं. पहिला मासा नव्हता या चिलापी इकडं आपल्याकडे. पहिलं नव्हतं ना. या नदीला नव्हता आता आलाय. तर हे पहा मित्रांनो मस्तपैकी काम तर झालं आहे आपला. बाकीचा काही जाऊ द्या. आणि मासं काही काय नाही लागते आहे का नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे काल आम्ही
आमचे जे मित्र आहेत गोरक्षे बांडे यांच्या गावाला आलो होतो खडकी या ठिकाणी आणि मुळा नदीवर मासा पकडायला. तर मग आम्ही काल संध्याकाळवरून जाळं टाकलं होतं आणि आज सकाळी आलो होतो. तर मित्रांनो मग मासा पण भेटला आपल्याला, मस्त कालवण पण झाला. तर पुढची जी रेसिपीचा व्हिडिओ आहे ना ते आमचे जे मित्र आहेत गोरक्षे बांडे मराठी ब्लॉग, त्यांच्या चॅनलचं नाव पण आहे गोरक्षे बांडे मराठी ब्लॉग, त्या चॅनल येईल. नक्की मित्रांनो तिथं जाऊन आपण ती रेसिपी पहा. तर अशा प्रकारचा हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी, चला लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.